ठाकरे आता स्मृतीस्थळी दाखल होत आहेत. आपण थेट जाऊया. आहेत पण आपण बघतो उद्धव ठाकरे एकटेच आता इथे दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वी संजय राऊत स्मृतीस्थळी आलेले होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन करतायत. मात्र राज ठाकरे आता स्मृतीस्थळी कधी येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी त्यांना आदरांजली वाहतायत. आपण थेट दृश्य बघतोय शिवाजी पार्क मधल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरचे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे. वेदांत, उद्धव ठाकरे दाखल झालेत, राज ठाकरेंची प्रतीक्षा आहे. नक्की ज्या प्रकारे आपण बघतो दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार हे सर्व इथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. पुष्पहार अर्पण केला जातोय आणि राज्यभरातील मुंबईतले जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा वाट बघत होते की पक्षप्रमुख नेमके कधी येतात आणि आपण बघतोय इथे अभिवादन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. असं कळतंय की थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या स्मृतीस्थळावर येतील आणि अभिवादन करतील. मात्र अद्याप ते कधी येणार याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र आपण बघतोय की शिवसैनिक मोठ्या संख्येने इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात. 13वा हा स्मृती दिन आहे आणि या दिवशी आपण बघतोय सर्व महत्त्वाचे नेते, मुंबईतले नेते किंवा मुंबई बाहेरच्या राज्यभरातील नेते हे या स्मृती दिनाच्या दिवशी या स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. आणि आपण इथे बघतो पूर्ण तयारी या स्मृतीस्थळाची आपण बघतो. पूर्ण फुलांनी सजवलेलं हे स्मृतीस्थळ आहे जिथे सुभाष देसाई आपण बघतोय, अनिल देसाई आहेत, त्याशिवाय या ठिकाणचे स्थानिक आमदार महेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मुंबई महापालिका असेल त्यासोबतच या ठिकाणचे स्थानिक शिवसैनिक असतील त्यांनी पूर्णपणे इथे हे सर्व स्मृतीस्थळ सजवलेलं आहे. शिवाय एक मोठा फोटो बाळासाहेब ठाकरे यांचा इथे लावण्यात आलेला आहे. जे महत्त्वाचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत ते आतमध्ये जाऊन इथे अभिवादन करतायत. तर जे राज्यभरातील शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था अभिवादन करण्यासाठी इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झालेत. काही चर्चा करतायत कारण इथे आपण बघितलं तर चोख व्यवस्था ही दरवर्षी इथे केली जाते कारण मोठ्या संख्येनं